हॅलो 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 झालायचा आता हाताची घडी तोंडावर कुणी बोलायचा नाही. या ठिकाणी मित्रांनो सर्वांना एक विनंती असेल ना, आपण फोटो वगैरे काढायला येतात तर रंगमंचावरती कृपया चपला घालून येऊ नका. सर्वांना एक विनंती, हात जोडून. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आदरणीय सन्माननीय शब्दांचे जादूगार विकासजी लांबरे बुवा शायरांची वारी या ठिकाणी झालेली आहे. आता दुसरी वारी आमची आहे. आम्ही पण आता उभं राहिलं तर पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाच करा प्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. बुवा म्हणाला ए म्हणतात माझे खेळचे चमचमती बाळ, म्हणजे बायकोला चांगलं बोललो आहे ना, बोललं ना, बोललं ना बुवा, बोललं ना, काय बोललं, चमचमती बाळ. मी म्हणतो भले माझा बाबू काला असू दे पण बाबू माझा आहे ना, खान्ना वरणा दाढी मिशीन काला असू दे पण बाबू कोणाचा आहे. अरे बायको बोलली म्हणून काय लगेच काय तुम्हाला घटस्फोट देणार नाही. बायकोन जर ह्या घटस्फोट दिला अरे मराठवाडी बाहेर पावसाचा भिजाल उघड्या पडाल बुवा. कारण आता आधाराला ही एकच बायको राहिली बुवा, बाकी सगळ्या बायका आजारी पडले. आता बायकोची ती एकटी एवढीच आहे. आणि दुसरा विषय शाहीर बघा या ठिकाणी बक्षिसा दिला आहे. या वादळ गावचे ग्रामस्थ आहेत सन्माननीय संदीपजी कुर्टे, संदीपजी वीर आणि संदीपजी चौकने, शिवाय तुरेवाले शाहीर आहेत. त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस आलंय. आणि शाहीर खरंच मला तुमची पण आता कीव यायला लागली, कीव खरंच मला लय तुमच्याकडे कीव येते बुवा. या इथल्या ग्रामस्थांचं पण असं म्हणणं आहे, म्हणतात बुवा आम्ही 200 250 300 रुपये खर्च करून बारी बघायला आलोय, तुमच्या या मंगलाष्टक ऐकायला आम्ही काय रिकामं तुमचं नाही बुवा. हो बुवा वाद्यास गावलं वारी करणार. मला पण बुवा तुमची आज ना आई शपथ तुम्हाला काय सांगू बुवा, मला तुमचा राग पण असा येतोय ना. आता तुम्ही बारीला आलो ना, मी बारीला आलो ना, हा भाईला कुठला चालू आहे अशा अजून तुळशीची लग्न व्हायची बुवा, त्याच्यानंतर काय खर्च व्हायचे ते मंगलाष्टक ठरवा तुम्ही काय बुवा तुम्हाला आज बोलू मी. आणि दुसरा विषय शाहीर, शाहीर नमन केले बुवा, ते नमन का केले ते पण सांगतो राव दादा. आज त्यांच्याकडे मला बोलायला काय शिल्लकच नाही, पण विषय काय मित्रांनो, माझा नमन या लोकांना विरोध नाही. माझं म्हणणं काय आहे, या भागात पण त्या नमनाचे कलाकार कमी आहेत, भरपूर जण आहेत. जर नमना शक्ती तुला होत नसेल तर शक्ती तुला नमन हवंय कशाला. आणि ज्यांना बक्षीस देणारे जे आहे त्यांना पण मित्रांनो एक सांगतोय तुम्हाला, यांना 500 दिलं ना मी ह्यांना 1000 रुपये बक्षीस लावतो आज बुवा. चला यांनी मला इथं येऊन लावणीचं ठोकं लावून दाखवायचं आज. लावणी पण महाराष्ट्राची संस्कृती आहे की नाही, जी काही भाषा लावणी समाजाने जपली. यांना तुम्ही 500 रुपये दिलं नमन करायला, मी 1000 देतो, 1000 काय नाही बोलणार किती देतो, 1000 पंकजाला 1000 रुपये रोख देतो. यांनी तर मला आहे ना एक लावणीचा ठुमका लावून दाखवायचा. कारभारी दमन कारभाराला बाहेर घेऊया हो द्या दमन लावून टाका ठुमका. वाद्यास गावलं मेलं वारी करणार तुम्ही ते, मी वारीला आलो ना, ही शाही बक्षीस लावणारे पण जे बोलतात त्यांना हात जोडून विनंती मित्रांनो, शक्ती तुला कोणाचा आहे आपला आहे, नमन कोणाचा आहे आपला आहे. आणि लोककलेच्या विटंबना करतात फक्त एकटे विकास नावले का बाकीचे शाहीर करत नाही, बाकीच्या कोणाला देवेंद्र शिमल बो चांगले राजा म्हणून ते शाहीर ते नमन करत नाही, ते नमन सुद्धा करतात. मग ते शक्ती तुला नमन काय करत ह्यानी कधी नमन त्यांच्या गाड्या निशा काढा ह्यांना मावशी बनवासाठी देसू नमनाची एवढी नमनाची खास आहे ना तुम्हाला शक्ती तुला मावशीचा काम करा बरोबर ना. आणि मग म्हणा अरे हरी नमन ओ हे घ्या 1000 आल्या लावा ठुमका हो उद्या दमन नुसता घामानं अंग नाही भिजायचा, दिसत नाही तितका पण कपडा ओला होत नाही. म्हणून बुवा आता राहिला विषय शाहिरांचा. शाहीर म्हणतात मोठमोठं झाड केलं गंमत मध्ये, भेंडी लांबले करा हिंमत मध्ये. तर मी मग अशी काय म्हटलं ना, मी काय बोललो बुवा ना, मोठमोठं झाड केलं गंमत मध्ये, पण आज सुद्धा तुमच्या समोर राजेश
बुवा तुमच्यापेक्षा जास्त किंमतवादी. तर बुवा म्हणतात काय जीएसटी लावूनच आलं, जीएसटी सकटात आलोय म्हणून फक्त एक राजेश निकम वगळता फक्त राजेश निकम सोबतच्या सगळ्या कार्यक्रमाचे बोर्ड हाऊसफुल झाले म्हणून राजेश बुवा जीएसटी सहित आला बुवा, म्हणून राजेश बुवा जीएसटी सहित आला. आता राहिला विषय महत्वाचा प्रश्न उत्तराचा भाग. गोडी मागाशी गाणं गायली, बाळ माझ्या खंडेश्वरा, बाळ माझे नवलाय पावलाय, बाळ माझे जागेच्या मालका, काय चुकून झाली असेल तर माझ्याकडनं मान्यवान कर. आणि हा जो काय माझा जो नवरदेवाचा आणि माझा बायकोचा जो काय जोडा लागला, जो काय संसार आहे, हा असाच कायमस्वरूपी राहू दे ना महाराजा. बक्षीस झालेला आहे अवधूत संजय मालक, याचकडून स्वराज विकास मालक, याचकडून खास राजेश पवारसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. आणि फरमाईश आलेली आहे माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम यांनी देव कधी दिसणार तुझा माणसात आहे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो चला असू द्या आहे ना भेटी गावात आता काय तो बोलणं देतो, तत्पूर्वी मित्रांनो एक महत्वाचा भाग आहे प्रश्न उत्तराचा. पाऊस पण बाहेर का नुसता ते खंडवूनच टाकतो, असू द्या. शाहीर आणि माझ्या विषयाचं चित्र दिसतं. शाहीर आज या ठिकाणी आदरणीय सन्माननीय झाराची वीर माऊली आलेले आहेत, तर त्यांच्याकडे शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून या ठिकाणी बरेचसे शाहीर वर्ग आलेले आहेत. सन्माननीय शाहिरांचे तुमचे गुरुवर्य जे माझे गुरुवर्य देखील आहेत, मला गुरु समान आहेत, प्रभाकरांचे धनावडे माऊली यांची देखील मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून आज या समानाच्या साक्षीने सांगतो शाहिरीने माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर हे 100 नाही 200% चुकलेलं आहे. कारण मी तुम्हाला मगाशी म्हटलं मी रंगमंचावरती, कारण विषय जो आहे बुवा प्रश्न उत्तराचा भाग काय प्रश्न फोडण्यासाठीच आहे का, पण शाहीर तुमचं आजचं उत्तर चुकलेलं आहे. आता विषय आहे शाहिरांच्या प्रश्नाचा. मित्रांनो तुम्ही सर्व जाणकार आहात, शाहिरांच्या विषयाला अगदी आत्मविश्वासाने हात घालतो. शाहिरांचा विषय आहे की कमरेला आकडी कोणती बाजूचा शाहिरांचा विषय आहे की ते बळीराजाला वरदान कोणी दिलं. तर मित्रांनो आज या खंडाळी सभाच्या नगरीमध्ये तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहिरांच्या विषयाचं उत्तर देतोय. शाहीर गेल्या वर्षी त्यांच्या ग्रंथाचं नाव सांगायचं की भूमाता गौरव कथा, या ग्रंथामध्ये माझ्या विषयाचं उत्तर आहे. या वर्षी काय बुवा ते नाव सांगत नाहीत, या वर्षी म्हणतात एक राजा त्याचा परिवार आणि एक देव अशी कथा आहे. पण शाहीर तुम्ही गेल्या वर्षीपर्यंत त्याच्या ग्रंथाचं नाव सांगत होता की भूमाता आणि गौरव कथा, या ग्रंथाच्या कथासाराच्या नुसार शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर देतोय. विषयाचं उत्तर आहे का शाहीर, विषयाचं उत्तर असं आहे भूमाता गौरव गाथा या ग्रंथ संदर्भानुसार नागरी बळीराजाला कमरेला आकडी कोयती बांधून नागर धरण्याचे महावरदान खुद्द भूमाता म्हणजे श्रीरूपातली पृथ्वी माता हिने दिले. कथा मित्रांनो अशी आहे, राजा आणि त्याचा परिवाराच्या पार्श्वभूमी पौराणिक काळामध्ये पृथुवैन्य राजा म्हणजे पृथू नावाचा एक पराक्रमी राजा जो प्रजाहित दक्ष राजा होऊन गेला. त्याचे वडील वेन, त्या पृथू राजाच्या वडिलांचं नाव होतं वेन. हे अत्यंत अन्यायी क्रूर आणि राजे होते, ज्यांच्या पापामुळे संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला होता. परंतु राजा पृथू हा अत्यंत सदाचारी आणि प्रजेवर देवासारखा प्रेम करणारा होता. त्याच्या पत्नीचं नाव आर्ची असं होतं. पारशाची आर्ची नाही, पृथूची आई, पृथूची पत्नी, तिचं नाव होतं आर्ची. वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा पृथू स्वतः गादीवर बसला तेव्हा प्रजेची अवस्था अन्न वाचून अत्यंत दयनीय आणि क्षीण आणि अशक्त झाली होती. आपल्या प्रजेची ही भूक आणि दयनीय अवस्था पाहून राजा पृथूचे मन रवले आणि पुरोहितांचा सल्ला घेतला. पुरोहितांनी राजा पृथूला असे सांगितले की सर्व धनधान्य आणि अन्न फळे आणि फुले ही पृथ्वीने स्वतःच्या पोटात जपून ठेवली आहे, ते मिळवण्याचा प्रयत्न कर. हे ऐकून संतप्त झालेला राजा पृथूने प्रजेसाठी पृथ्वीकडून अन्न खेचून आणण्याच्या उद्देशाने आपले धनुष्यबाण सज्ज केलं. राजाने धनुष्यबाण उपसतात संपूर्ण पृथ्वी माता हादरून गेली. राजाचा तो प्रजहितेचा आवेश पाहून भूमाता म्हणजे स्वतः पृथ्वी माता अत्यंत सुंदर रूपामध्ये स्त्रीचं रूप धारण करून राजा पृथ्वीसमोर प्रगट झाली. स्त्री रूपात प्रगट झालेल्या भूमातेनं राजा पृथ्वीचा राग शांत केला आणि त्याला शस्त्र दिलं. ते शस्त्र होतं धनुष्य. मातेने सांगितलं की पृथ्वीराजा हे धनुष्य सोडून तू कृषी कार्य कर म्हणजे शेतीचं कार्य कर असा उपदेश दिला. तिने सांगितलं हे धनुष्य सोडून तू कृषी कार्य कर असा उपदेश दिला. तिने राजाला आणि त्या प्रजेला ज्यांना भूमिपुत्र म्हणजे नागरी बळराजा म्हटलं जातं
असं महावरदान दिलं. तर ते महावरदान काय होतं काय का? पृथ्वी मातेने सांगितलं, हे प्रजायंकक्ष राजा पृथ्वी, धनुष्यबाण बाजूला ठेव आणि हातात नांगर, कुदळ, फावडा आणि आकडी कोयती ही शेतीची उपकरणं घे. जेव्हा तुझा शेतकरी भूमीची सेवा करण्यासाठी कमरेला ही आकडी कोयती बांधून नांगर धरेल, तेव्हा त्याच्यावर माझी सदैव कृपा राहील. लोखंडाच्या या पवित्र शस्त्राच्या प्रभावामुळे शेतात काम करणाऱ्या बैलांना, कष्टकरी माणसांना आणि स्वतः शेतभूमीला कोणत्याही अनिष्ट, वाईट किंवा तांत्रिक शक्तीचा त्रास होणार नाही. असं सर्व संकट आणि इडापिडा दूर होऊन जातील आणि संपूर्ण प्रजा धनधान्याने समृद्ध होईल. हे शाहीर माझ्या भाषणातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही नामवंत शाहीर आहात. तुम्ही मगाशी सांगितले भडदास करण्याच्या 2 शाहिरांचे तुम्ही विषय फोडले. गेल्या वर्षी शाहीर संदीपांचा तुम्ही विषय फोडला आणि ह्या वर्षी शाहीर मी तुमच्या विषयाला आज करण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे माझा स्वतःपेक्षा तुमच्यावरती विश्वास जास्त आहे, कारण तुम्ही एका चांगल्या घराण्यातले आहात. आदरणीय सन्माननीय मधुकर धनावडे माऊली यांच्या घराण्यातले आहात, त्यांचे शिष्य आहात. म्हणून शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर दिलंय. जर योग्य असेल तर निश्चित माझ्या विषयाला म्हणून चला आता आहे ना. अरे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे उगाच नाही म्हटलं. ही गाणी सगळी गुरांक जाऊन पाठ केलेली आहे. हे गुरांकडून आला पण शिकलं. ही अशीच गाणी यांनी पाठ केली आणि म्हणून अरे काय बोलू बुवा तुम्ही म्हणता नशीब तरी अरे गाणा जो वरीला गाणा जो वरी नाही तर मला वाटतं आता काय साखरपुडा झाला, नंतर झालं, आता मला वाटतं लग्न पण लावलं. आता बहुतेक मला वाटतंय लोणावला, खंडावला, कोल्हापूरचा पानाळा कुठं जायचं कार्यक्रम सकाळी तर. आणि म्हणून चला पहिला विषय बुवा रात्र थोडी आणि सोंगवार मोजून बुवा, कारण उद्या सकाळी तुम्हाला पण मुंबईला निघायचंय, आम्हाला पण मुंबईत निघायचंय बुवा. आजचा सोमवार उद्या मुंबईत होणार. आणि म्हणून चला विषय काय बघा. पहिला विषय शाहिरीने गातोय, म्हणायचं आहे काय का. अरे मरदा सारखा मरदा तू खरा, मग विचार नाही सगळ्यांना तू पुरा, लांबून तोंडाला काढ. इंद्राची पत्नी सचिने आपल्या नवऱ्याला काय सांगितलं काय का. अरे मरदा सारखा मरदा तू खरा, मग विचार नाही केला सजरा, लांब होणे तोंडाला काळ. तुझा झालाय सत्यानाश, तुझा झालाय सत्यानाश, त्याचा भोगतोस केवढा त्रास, त्याचा झालाय सत्यानाश, त्याचा भोगतोस केवढा त्रास. किती आहे रूप सुंदरी, किती आहे रूप सुंदरी, या इंद्राची राणी, परक्याची नार पाहून, अहो परक्याची नार पाहून, का सुटलंय तोंडाला पाणी, अरे तू आता कर्माची फळ, मग येणार कोण नाही तुझ्या जवळ, तू आता कर्माची फळ, येणार कोण नाही तुझ्या जवळ. इंद्रपदाचा झाला तुझा झालाय सत्यानाश, तुझा झालाय सत्यानाश, त्याचा भोगतोस केवढा त्रास, तुझा झालाय सत्यानाश, त्याचा भोगतोस केवढा त्रास. तुझा झालाय सत्यानाश, त्याचा भोगतोस केवढा त्रास, तुझा झालाय सत्यानाश, त्याचा भोगतोस केवढा त्रास. ये मरदा सारखा तो खरा, अरे विचार नाही केला सजरा, ये मरदा सारखा मरदा तो खरा, विचार नाही केला सजरा, लांब तोंडाला काढवा, तुझा झालाय सत्यानाश, माझा केवढा त्रास, तुझा झालाय सत्यानाश, माझा केवढा त्रास. एक नाव राहून गेलं सर.
बुवा पुणेमध्ये नामवंत शाहीर आहेत, घोडगाड्याचे शाहीर आहेत, हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित झालेले आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तर मित्रांनो विषय काय आहे, आमचे डेरे दादा सुरेश बालकेकर दादा या रत्नागिरी जिल्ह्यातील आमचा सिद्धेश असेल नामवंत कलाकार तुम्ही. मला खरं सांगा की तुम्हाला गोष्टच देत नाही, तुम्ही सर्व पोरच म्हणजे या ठिकाणी आमची सगळी सीएसपीची टीम आहे. हे क्रीडा आहे, क्रीडा कुठे काय पंकज घाणेकर हे क्रीडा आहे सगळं मित्रांनो घातलं. आता खरं सांगायचं ते मोठमोठं गाणं गंमत मध्ये करण्या एक गाणं जर गोवानी तालासाला गायलेलं असेल ना शक्य तुला सोडून दिली सोडून दे. काय म्हणतोय बुवा ओ बुवा ही खुली नाही आलेली, ही लय हुशार आहे, ही खुली नाही. तुम्ही काली चार काली पा ते वाटणं सांगतात खाली आमच्या डेअरी दादा म्हणते काय माहिती नाही. म्हणत मी याला ज्ञानार घर कुठं काली चार आणि कुठं काय विषय काय मित्रांनो, शाहिरांचं बाकी काय नाही. एक जर विनोदाचा भाग सोडला हा जर सोडला तर हा माणूस गाण्यामध्ये शून्य आहे पंकज दादा. आणि मी काय म्हणतो नाव गाण्याचं गोंदायचं गाण्याला कौत वाजायचं. शाहीर तुम्ही रेकॉर्डिंगला किती कस काढून गाता ना त्याला महत्व नाही. तुम्ही लाईव्हला शाहिरीचं काय लोकांना देताय ना, किती तालात गातावाय, किती सुरात गातावाय, याच्या शाहीर याच्या आणि म्हणतात ह्या टोपी घाला मला लास म्हणतात वाटते घाला म्हणतात घोडका आणि धोडका. अरे येड्याची जत्रा आणि कारभारी जत्रा, येड्याची जत्रा कारभारी जत्रा यांना इथं कोण विचारत नाही कुत्रा बुवा तुम्हाला सगळं आज गांगारला आहे. बाबा माझा एवढा गांगारला आहे पटना शब्द वाजवणारा माझं ह आपलं आहे ना इथं घे तिथं घे आणि शाहीर. सचिन दादा जरा उठाव वरती एक मिनिट उठा. पण आज सांगतो या सर्वांच्या साक्षीदार याचं क्रेडिट लांबोरे बुवांना द्यायचं नाही आणि ते तुम्ही घ्यायचं पण नाही. हे म्हणतात त्याला टोपी घाला लाज वाटते. आज खंडाळेश्वराची टोपी तुमच्या सर्वांच्या साक्षीदार घालतो. या दादा तुमच्या डोक्यावरची टोपी याचं यावं ना आज मला लाज वाटते. आज या माझ्या कामदेव अवघडकरांची टोपी आज या ठिकाणी सर्वांच्या सन्मानाला घालतोय. सर्वांच्या साक्षीला घालतोय, सगळ्यांच्या साक्षी टोपी घालतोय आज. कारण अरे टोपी लोकांना टोपी घालून टोपी लावण्यापेक्षा टोपी न घातलेली बरी. पण आज या सर्वांच्या साक्षीनं टोपी घालतोय. बुवा लाज नाही. आज या ठिकाणी या पवित्र जागेत या सर्व माझ्या समाजाच्या साक्षीनं बुवा आज टोपी घालून दाखवले. याचं क्रेडिट जर घ्याल, याचं क्रेडिट जर घ्याल बोला अशा मला टोपी घालतात याड उतरून टाकली वर्षामध्ये मुंबईमध्ये सांगतोय. म्हणून दुसरा विषय चला शाहिरांनी माझ्या गवळणीच्या उत्तर दिलं आहे ना. त्या शाहीर काय म्हणतात ऐका माझ्या गवळणीची चाल दिली आणि त्याच्यामध्ये बुवा म्हणतात काय म्हणतात माझी लाडाची तू का गुणाची बाई बाया नाही ही मोठी बाई बाया नाही ही मोठी करू नकोस माझी खोटी घर हातात धरून बोटी. परत म्हणतात डावाला काली कशी दिसती उद्या खेळाची होईल खोटी घर हातात माझी गोटी. एक कशाला दोन धरत गोटी धराय मला दिलीस ना एका गोटीत काय व्हायचं आणि काली कशाला एक पांढरी असतात दोन धरत एक काली धरतो एक पांढरी धरतो विशेष समजा काय रे बरोबर एकच गोटी कशाला धरू लंगोटी त्याचा दोन्ही गोटी सांगणार दोन्ही बघणार सोडायचो अशा आणून धरत उद्या तुला खेळायला कामाला येते. आणि म्हणून शाहिरांची गवळ काय रे देवा आहे ना. अरे गवळ्याच्या तो इथं काय होतं माहितीये साऊंड आहे ना मित्रांनो विभाग उलटा फेकतो त्याच्यामुळं तिकडं काय आवाज येत नाही. ते काय म्हणतात अगं गवळ्याच्या आहे ना मंदा छंदा आणि कुंदा काहीतरी बोललं तर मला काय ऐकायला आलं थोडं निवडून घेत नाही का. अगं गवळ्याच्या मंदा छंदा तुला भेटाया आल्या तिंदा भेटाया आल्या तिंदा तरी त्यांची केली सका तू निंदा. हे लग्नाची गाणी सगळी ही गाणी आहे ना सगळी लग्नाची पाठी गुरांशी जाऊन एवढा शिकत नाही का. बरं चला आता काय मी पण आता कसा उत्तर देण्यात येतो बघा आहे ना मंदा आणि चंदा मी पण काय बघ बसल्या रिकाम्या चंदा मंदा बसल्या रिकाम्या चंदा मंदा त्यांच्या जोडीला आली कुंदा. ओ कुंदा की मंदाबाई शिकलेली नव्हती का मंदाबाई आडाली
होती काय लवंगमाई शिकलेली नव्हती काय लवंगमाई अडाणी होती काय म्हणून त्यापीच म्हणता आणि जोडीला ह्यांची माहिती तुमचा कशाला ऐका बसल्या रिकाम्या चंदा मंदा त्यांच्या जोडीला आली कुंदा तर आता काय म्हणते कानाला त्याची कशाला करू निंदा मी त्याची कशाला करू निंदा काना मला घरी हाय काम धंदा काय त्याची निंदा करायची एवढीच मला काम आहे माझ्या घरात मला काम नाही त्याची कशाला करू निंदा काना मला घरी हाय काम धंदा बाईला पावसात पाठवू नका या बाईशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय पण नाही आता आणि म्हणून विषय काय मित्रांनो पुढचा विषय शाहीर सुद्धा बाई चांगलीच केली मी काय वाईट म्हणत नाही पण शाहीर मी पण तुम्हाला ते काय मागाशी म्हणतो ना यांना मला गोवा मला कसला प्रॉब्लेम आहे एवढा चांगला नवरा आता मला म्हणतात चमचमती बाई भले काला असू दे पण नवरा माझा आहे एवढा चांगला नवरा असला ना मला आपल्याला प्रॉब्लेम कसला मला प्रॉब्लेम आहे विषय कसा आहे बघा हा आता मित्रांनो सर्वीकडे आहे ना भात लावण्याची कामं चालू ऐका ना बरोबर आहेत ना नागराचा फाल लावतो ना म्हणून विषय कसा बघा आड लांब द्वाऱ्याला बांधून ठेवलाय काम हा याचा हो पहिला हो चंदन कोपराने धरून ठेव मदन म्हणतोय आड लांब द्वाऱ्याला म्हणजे कासऱ्याला बोवा कासरा लांब ठेवलाय करून सचिनचा विषय कसा आहे बघा आड लांब द्वाऱ्याला बांधून ठेवलाय हो पहिलं बायको काय म्हणते अवधनी याला सोडू नका हो सैन या कासऱ्याला जो बांधून ठेवला पाहिजे ना लांब दोरीचे ठेवले पाहिजे ना याला सोडायचं नाही याला सोडू नका तुम्ही सैन याला सोडू नका तुम्ही सैन बायको काय म्हणते याला सोडू नका तुम्ही सैन धरा नागराला काला हवैन याला सोडू नका तुम्ही सैन शाहीने माझ्या मगाशी गणाचा पण भाग दिला चाल नाही कोणाचं शाहीर काय माहितीये तुम्ही माणूस भारूच मी तुम्हाला वाईट नाही म्हणत पण बारी ही बारीच्या पद्धतीने झाली पाहिजे आणि दुसरा मुद्दा शाहीर अजून पण सांगतो एवढे चांगले हिरे आहेत तुमच्याकडे सर्व कलाकार सर्व संगीतकार त्यांचा काहीतरी बुवा उपयोग करून घ्या त्यांना इथं आल्यावर बुवा मोठेपणा सांगत नाही पंकज दादा घाणेकर मोठेपणा नाही सांगावं पंकज दादानी
कुठल्या कार्यक्रमाची कधी राजेश भाऊ प्रॅक्टिस घेतो काय? जायचा मोबाईल उघड स्केल काय हा चला चला वारीवर काय विषय होता? प्रॅक्टिस हा विषय बुवा मोठेपणा नाही बुवा, हा विश्वास आहे गाणाऱ्यापेक्षा माझ्या कलाकारांचा माझ्यावरती की आपला बुवा भले कुठेतरी सुराला हलत स्केल काय मात्र सोडायचा हा विश्वास आहे बुवा. आणि म्हणून पुढचा विषय आहे बक्षीस आलेला आहे रोशनी राजेंद्र मानसी चौगुले ताई खास बुवांसाठी ताईंच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आणि म्हणून चला एक विषय या ठिकाणी घेतोय मंडळाचा विषय घेतोय आमचे सन्माननीय सचिन दादा यांनी सांगितलं होतं की जे समाजसेवक आहेत आमचे बाबूदादा पाटील यांच्यावरती गाणं झालं पाहिजे. आणि त्यानंतर मित्रांनो माझे गुरुवर्य शाहीर विजयजी नित्य माऊली यांच्यासाठी जी फरमाईश आलेली आहे बुवा काही शाहीर असं म्हणतात गाणाराचा पोरगा कधी गाणारा झाला नाही पण शाहीर जिथं रुजतं ना तिथंच पिकतं. आणि म्हणून बुवा गाणाऱ्याचा पोरगा आज गाणारा झालाय बुवा. म्हणून विषय आहे या ठिकाणी आयोजकांसाठी म्हणायचंय असा महादेव मोठा जाती मग त्याची अर्धांगी पार्वती हीच येरमाळ्याची सती नाही अडून डोंगरावर नांदती. विषय का आहे मनानं प्रेमळ मोठं आहे मनानं प्रेमळ मोठं कळलं होताच आमची भेट आहे मनानं प्रेमळ मोठं कळलं होताच आमची भेट असा माणूस बघा हा ग्रेट असा माणूस बघा हा ग्रेट दिलदार आहेत बाबू शेठ असा माणूस बघा ग्रेट दिलदार आहेत बाबू शेठ उशीर पण बराचसा होत चाललाय 1:15चा भोगा झालाय या ठिकाणी फरमाईश आलेली आहे. हा माझ्या बारीचा विषय मित्रांनो शेवटचा भाग असेल. माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम यांच्याकडे फरमाईश आलेली आहे ते त्यांनी एका मोकळे एका अंतरामध्ये ठेवावी आणि या ठिकाणी कार्यक्रमाचा आपण सांगा करूया. हॅलो 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 धन्यवाद. या ठिकाणी आयोजकाच्या फरमाईश आलेली आहे त्याच्या निमित्ताने या ठिकाणी ती संधी प्राप्त करतील त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि एका छोट्याशा गीताला सुरुवात करतो. Ah
अहो देव कधी दिसणार तुला, देव कधी दिसणार तुला, अहो या माणसा माणसातला देव कधी दिसणार तुला, माणसा माणसातला देव कधी दिसणार तुला, माणसा माणसातला देव कधी दिसणार तुला, माणसा माणसातला तोच तुझ्या कामात येतो, तोच तुझ्या कामात येतो, वेश घालून जनाला देव कधी दिसणार तुला, माणसा माणसातला देव कधी दिसणार तुला, माणसा माणसातला आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी रात्र थोडी आणि स्वगफार पुन्हा एकदा आमचे सचिन दादा मालक आणि सर्व आमची या ठिकाणी मंडळी या सर्वांना पुन्हा एकदा लाख लाख आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की या कार्यक्रमाची संधी या छोट्याशा स्पर्धा दिली. तर त्याचप्रमाणे माझ्या सर्व रसिकांना तिकडे या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो. मित्रांनो एवढा उशीर होऊन सुद्धा आपण सर्वजण अजून या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात, त्याबद्दल आपल्या ठिकाणी आभार मानतो. शहराला देखील संतोष आहे. लहान तोंडी चुकून जर काही मोठा शब्द गेला असेल, उन्हा शब्द गेला असेल, ज्याच्याने तुमचा अंतःकरण दुखावला असेल, छोटा भाऊ समजून ही माझी चूक पत्रात घ्या अशा आशा बाळगतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने मित्रांनो आजची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन